मी लुक टेस्ट किंवा काही माप वगैरे काहीच आम्ही ट्राय नव्हतं केलं. डिरेक्टली इकडे आलो, घातलं आणि आज मी तुझ्यासमोर आहे. आवड आहेच आहे प्रत्येकाला, काम आहे तुमच्याकडे म्हणजे आवड आहे. एकतर सेकंड भागामध्ये याला फाशी दिली होती, परत तो जिवंत होऊन तुमच्या समोर दिसतोय, म्हणजे हा मधला अध्याय घेऊन आलेत. झी मराठी अवॉर्ड सोहळा काही दिवसामध्ये आपल्या भेटीला येणारच आहेत. आज त्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्याची नामांकन पार पडली आणि झी मराठी वाहिनीवर जी मालिका सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये भाव खाऊन जाते अशी मालिका देव माणूस, आणि त्याच मालिकेतला देव माणूस आज माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत किरण आहे आणि भयंकर भारी दिसतोयस. थँक्यू. भयंकर म्हणजे हा लुक ना, जे आपलं कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरला साजेस असं लुक आहे. एकंदरीत मला लुकबद्दल विचारायला आवडेल, काय सांगशील एकंदरीत लुकबद्दल? माझी स्टायलिस्ट आहे साक्षी नावाची. जेव्हा आमचं पहिल्यांदा बोलणं झालं ती म्हटली बिंदास राहा, मी तुझा लुक डिझाईन करते. आणि मला तिने जे आपण काय म्हणूयात त्याला काही आराखडे किंवा काही डिझाईन्स पाठवल्या, मला त्या खूप आवडल्या. म्हटलं डन. मी डोळे झाकून होतो की काहीच टेन्शन नाही. बिलीव्ह मी लुक टेस्ट किंवा काही माप वगैरे काहीच आम्ही ट्राय नव्हतं केलं. डिरेक्टली इकडे आलो, घातलं आणि आज मी तुझ्यासमोर आहे. क्या बात आहे. म्हणजे ना मला एक गोष्ट आता कळाली की किरणने खरंच खूप चांगल्या पद्धतीने नेल पॉलिश जे असतं ना, म्हणजे हे काहीतरी वेगळं वाटतं. प्रॉपर विलन असं लुक आहे. विलन पण असं म्हणू शकतोस तू, पण मला वरुण ग्रोवर त्याचे मी काही इंटरव्ह्यू पाहिले होते आणि मला ते खूप आवडलं होतं. मला याचं मिनिंग नाही माहिती आहे, याच्या पाठीमागे काहीतरी 100% मिनिंग असेल. सो मला ते खूप आवडलं होतं. मी गुगल करीन याच्यानंतर की हे नक्की काय आहे. मला आवडलं होतं आणि मला या लुकला ते छान वाटतं, सो म्हणून मी कॅरी केलं आहे. दॅट्स इट. छान वाटतं म्हणून. मला त्याचं मिनिंग माहिती नाही आहे. पण नक्कीच देव माणूस मालिका खरंच नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन येते. मालिकेला खरंच खूप चांगली नामांकनं मिळाली आहेत. आत्ता या घडीला आल्यावर नामांकन पार्टी झाल्यानंतर अवॉर्डसुद्धा आपल्या मालिकेला आला पाहिजे. किती वाटते वारी ते? अरे कोणाला वाटत नाही, सगळ्यांना वाटतं की आपल्याला अवॉर्ड्स पाहिजेच. मग त्यासाठी तर प्रत्येक कलाकार काम करत असतो. एक आवड आहेच आहे प्रत्येकाला, काम आहे तुमच्याकडे म्हणजे आवड आहे. माझं जरा वेगळं म्हणणं आहे की जर तुमच्याकडे आवड जरी नसेल तुम्हाला, तर उद्या ज्याच्याकडे काम आहे त्याला खरं आवड आहे. म्हणजे आत्ता माझं काम हे संपलं आणि दुसऱ्या दिवशी मला कुठलं काम आहे तर ते माझ्यासाठी आवड आहे. हे त्या भूमिकेचं कौतुक करण्यासाठी, त्या टीमचं कौतुक करण्यासाठी हे खूप चांगलं आहे. त्याने एक काय म्हणत आपण प्रोत्साहन मिळतं, एनर्जी मिळते काम करायला. आणि ऑफकोर्स ते पाहिजे प्रत्येकाला, कोणाला नको आहे. नक्कीच 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 नाही म्हणजे असं बोललं काय नको, कारण का ना किरणला याआधी सुद्धा झी मराठीची बाहुली तर घरी आलेलीच आहे. अवॉर्ड मिळाला सुद्धा आहे. आणि जे तू आता बोललास ना की माझ्यासाठी अवॉर्ड म्हणजे जर मला उद्या काम करायला मिळतं ते माझ्यासाठी अवॉर्ड आहे. आणि तेच तसंच असावं. मला तसं वाटतं की पुन्हा एकदा देवमाणूस मालिका नवीन ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन येते. पुढे काय बघायला मिळेल, किती ट्विस्ट अँड आणि किती गोंधळ उडणार आहे प्रेक्षकांचा, कारण का आमचा भयंकर उडतोय गोंधळ बघताना. माझाही गोंधळ उडतं. म्हणजे हे खूप आमचा लेखक खूप कमाल आहेत. एकतर सेकंड भागामध्ये याला फाशी दिली होती, परत तो जिवंत होऊन तुमच्या समोर दिसतोय, म्हणजे हा मधला अध्याय घेऊन आलेत. म्हणजे इथंच त्या ट्विस्ट अँड टर्न आहे. आणि आता परत ते मिलिंद शिंदे यांची आमच्याकडे एंट्रीज झाली आहे. तो एक भयानक डेंजर माणूस आहे, अभिनेता म्हणून सुद्धा, आणि त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी मलाही शिकायला मिळतात. सो ट्विस्ट अँड टर्न्स आमच्या दोघांनाही असा सीन आला आहे, असं होणार आहे, हा ट्रॅक असा चालला आहे, हे आम्हालाही तेवढंच सरप्राईज होतं जेवढं प्रेक्षकांना होतं ते. सो मी पण तेवढंच क्युरियस आहे प्रेक्षकांसारखाच की अरे वा हे असं काहीतरी घडतंय आता. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुरंतच तिथे थांबतो मी, कारण का जेव्हा अवॉर्ड शो असेल, जेव्हा भाऊली हातात येईल ना, तेव्हा मला गप्पा मारायला खरंच आवडेल. कारण का नामांकन मिळालं तर आहेच आहे, पण आता भाऊली येणं घर सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि नक्कीच मिळेल. तोपर्यंत धन्यवाद किरण. भयंकर डायपर दिसतोस, खूप सुंदर दिसतोस. मी दर मुलींना तेच बोलतो की आज महिलांनी जरी भाव खाल्ला असेल तरी आज पुरुष त्यांच्या सगळ्यांपेक्षा भाव खाऊन आहेत. आणि हे खरंच चांगलं दिसत सुद्धा आहे. पुन्हा एकदा खरंच धन्यवाद लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि तुला घेऊन तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.